सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 6वी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका विषय इतिहास भूगोल नागरिकशास्त्र. वेळ आहे 1 तास. एकूण गुण 20 गुणांची 6वीची इतिहास भूगोल नागरिकशास्त्राची पहिल्या घटक चाचणीची प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका आहे ही संपूर्ण अध्ययन निष्पत्तीवर आधारित तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपण ही प्रश्नपत्रिका बघण्यापूर्वी माझी आपल्यास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला इतिहास 8 मार्क आहे, त्यानंतर भूगोल 8 मार्क आणि नागरिकशास्त्र 4 मार्क, अशी ह्या 20 मार्काची विभागणी आहे. तर सुरुवात करूया. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा. 2 गुणांसाठी कंसात दिलेले हडप्पा सहारा लिखित आफ्रिका खंडातील डॅश डॅश वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे आणि पंजाबमधील रावी नदीच्या काठी डॅश डॅश याचे उत्खनन प्रथम सुरू झाले. तर आफ्रिका खंडातील सहारा हे जगातले सर्वात मोठे वाळवंट आहे आणि पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले. एका वाक्यात उत्तरलेल्या 2 गुणांसाठी हिमाचल प्रदेशात उगम पावणारी कोणती नदी थरच्या वाळवंटात पोहोचते, आणि दुसरा आहे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो. तर हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नदी मित्रांनो थरच्या वाळवंटात पोहोचते आणि जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी वस्ती दीर्घकाळ वस्ती करतो. दुसरा प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी लिखित साधनांविषयी थोडक्यात माहिती लिहा. मंदिराच्या भिंती, लेण्यांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भुर्ज पत्रे इत्यादीवर कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनात होतो. तसेच धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयावरील लेखन या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे ड. तुमच्या शब्दात लिहा. 2 गुणांसाठी इतिहास लेखनाबाबत कोणती काळजी घ्यावी तुमच्या शब्दात थोडक्यात लिहा. मित्रांनो, इतिहास साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे नाही. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते. विश्वासार्हता ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्त्व आहे. 4 गुणांसाठी आहे नागरिकशास्त्र. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 2 गुणांसाठी भटक्या अवस्थेत त्या माणसाला स्थैर्य व सुरक्षितता नव्हती. सुरक्षितता आणि प्रत्येक माणसात निसर्गतःच काही गुण आणि क्षमता असतात. पुढे लिहू. पुढचा प्रश्न 2 गुणांसाठी. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. माणसाला समाजाची गरज का वाटली, काय कारण आहे. व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विविध स्थिर व सुरक्षित जीवनासाठी समूह जीवन आवश्यक आहे. व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे. भटक्या अवस्थेतील माणसाला स्थैर्य व सुरक्षितता नव्हती. समूहात राहिलेल्याने सुरक्षितता मिळणे याची जाणीव झालेले माणूस संघटितपणे जगू लागला. समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. त्यातून रूढी, परंपरा, नीतिमूल्ये यातून प्रत्यक्षात निर्माण झाली. परंतु माणसाला तेवढ्या पुरते नसते, तर आपल्याला काही भावनिक आणि मानसिक गरजा देखील माणसाच्या असतात आणि या सगळ्यासाठी माणसाला समाजाची गरज वाटली. 8 मार्कासाठी भूगोल आहे. रिकाम्या जागा भरा. कंसात इथं रिकाम्या जागेचे पर्याय दिलेले आहेत. पृथ्वीची प्रतिकृती म्हणजे डॅश डॅश मानवाने निर्माण केली आणि पृथ्वी गोलावर काढलेल्या या रेषा प्रत्यक्ष पृथ्वीवर नाहीत आणि पृथ्वीची प्रतिकृती पृथ्वी गोल मानवाने निर्माण केलं आहे. त्यानंतर खाली प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. ज्या देशातून विषुववृत्त गेले त्या देशांची नावे पृथ्वीच्या गोलाच्या आधारे लिहा. कोणत्या देशातून गेली विषुववृत्त याच्यामध्ये आहे मित्रांनो इंडोनेशिया, ब्राझील, कंबोडिया, केनिया, सोमालिया इत्यादी. नंतर टिपा लिहा. 4 मार्कासाठी विषुववृत्त. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे 2 समान भाग होतात. उत्तरेकडील भागास उत्तर गोलार्ध तर दक्षिणेकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्ते आकाराने लहान लहान होत जातात. पृथ्वी गोलावर उत्तर व दक्षिण या दोन्ही टोकांना ती बिंदू स्वरूप असतात. त्यांना अनुक्रमे उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुवे असे म्हणतात.
नंतर वृत्तजाळी, पृथ्वी गोलावरील अक्षरे व अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते. पृथ्वीवरील स्थान निश्चित करण्यासाठी या वृत्तजाळीचा उपयोग होतो. पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी अक्षांश व रेखांशांचा वापर केला जातो. आजच्या आधुनिक युगात सुद्धा ही पद्धत अत्यंत प्रभावी झाली वापरात आहे. मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.